चांद्यापासून मांद्यापर्यंतचा जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल सध्या तुमच्या, माझ्या व आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय. जो सवाल चांद्यापासून बांद्यापर्यंतचा प्रत्येक सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागलाय. ज्या सवालाच्या अनुसार अल निनोमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव 100% होणार 3000, पण कधी? सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर कधी होणार आता अल निनोमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा दर हा 3000 पार. चला तर मग आपल्या मनातील सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत पाहायला हवा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना आवडल्यासारखा वाटेल तिथेच व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. जो चांद्यापासून बांद्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल सध्या आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय. ज्या सवालाच्या अनुसार अल निनोमुळे अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा दर हा 3000 पार. चला तर मग आपल्या मनातील सर्वात महत्त्वाचे यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचे त्या सर्वांना प्रथम हे जाणून घ्यावं लागेल की अल निनो आहे काय, अल निनोचं आणि कांद्याच्या दराचं एकमेकांसोबत असणारं रिलेशन काय आहे, अल निनोमुळे कांद्याच्या दरात कशा पद्धतीनं भविष्यात बदल होऊ शकतो आणि खरंच अल निनोमुळे काय कांद्याचा दर आपल्याला सुधारताना दिसू शकतो, काय अल निनोमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा दर हा होऊ शकतो 3000. चला तर मग या सर्व प्रश्नाचा उलगडा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांसमोर करतो. सर्वात प्रथम आपल्या सर्वांना अल निनो आहे काय हे समजावून सांगतो. बघा मित्रांनो, अल निनो कशाला म्हणतात? जिथं अल निनो असतो तिथं पाऊस काळ हा कमी होत असतो. यंदाचं वर्ष आपल्यासाठी अल निनोचं वर्ष आहे. याचा अर्थ पूर्ण भारतामध्ये आपल्याला पाऊस काळ हा यंदाच्या वर्षी कमी होताना दिसणार आहे. जो हवामान खात्याचा लेटेस्ट अंदाज आलाय त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की सरासरीच्या 90%च पाऊस यंदाच्या वर्षी देशभरामध्ये होणार आहे. खास करून ईशान्य आणि पूर्व भारत वगळता संपूर्ण देशामध्ये पावसाची सरासरी ही 90%च्या आसपास किंवा त्याहीपेक्षा खाली राहण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये अल निनोचा हा असणारा परिणाम कांद्यावरती 100% होणार. आता तुम्ही म्हणत असाल अल निनोचं आणि कांद्याच्या दराचं असणारं एकमेकांसोबतचं रिलेशन काय आहे? लक्षात घ्या मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीत आहे की प्रामुख्यानं आपल्याकडे कांद्याचं उत्पादन हे 2 हंगामात घेतलं जातंय. एक आहे खरीप हंगाम आणि दुसरा आहे रब्बी हंगाम. मग याच्यामध्ये अर्ली खरीप, लेट खरीप, त्याचबरोबर अर्ली रब्बी आणि लेट रब्बी ह्या संज्ञा जोडलेल्या असतात. पण प्रामुख्यानं आपण जर बघितलं तर खरीप आणि रब्बी या 2 हंगामावरतीच आपल्या कांद्याची भिस्त ही अवलंबून असते. जून ते सप्टेंबर महिन्यात समजा पाऊस काळ कमी झाला, ज्याची शक्यता जवळपास 100% आहे, तर याच्यामुळे काय होणार की कांद्याचं पेरणी क्षेत्र म्हणजे लागवड क्षेत्र कमी होईल. कांद्याचं लागवड क्षेत्र कमी झालं की आपोआप कांद्याचं उत्पादन घटणार. दुसरी महत्त्वाची गोष्ट की जून ते सप्टेंबर महिन्यात पाऊस काळ कमी झाला तर तलाव, धरण या ठिकाणी छोटी छोटी तळी यांच्यामध्ये पाण्याची उपलब्धता कमी राहील. आणि त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवावी लागेल की यामुळे विहिरीला, बोरवेलला सुद्धा पाणी कमी येईल. म्हणजे रब्बी कांदा उत्पादनात सुद्धा भयंकर घट या ठिकाणी दिसून येऊ शकते. खरीप हंगामात कांदा उत्पादन घटणार, रब्बी हंगामात कांदा उत्पादन घटणार. याच्यामुळं आपल्याला या ठिकाणी कांदा उत्पादनामध्ये भरघोस घट दिसून येईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट जे चालू वर्ष आहे म्हणजे जो रनिंग हंगाम आहे तर याच्यामध्ये कांद्याचं उत्पादन अगोदरच 11%नी घटले. म्हणजे चालू वर्षात कांद्याचं उत्पादन 11%नी घटले. भविष्यात कांदा उत्पादन 25%पर्यंत घटण्याची शक्यता आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला यंदाच्या वर्षी कांद्याचं उत्पादन रनिंग इयरमध्ये किती दिसलं तर ते 275 लाख टन.
यंदा त्यात जर आपण 20% साधी घसरण जरी या ठिकाणी पकडली तशी तर 25% होणार आहे. तर 20%च्या हिशोबानं 55 लाख टन कांदा उत्पादन कमी होणार. म्हणजे 275 - 55 म्हणजे 220 लाख टन. त्यानंतर एक 10% कांदा कमीत कमी खराब होतो. याचा अर्थ आपण जर पकडला तर 275 लाख टनाचा जर 10% विचार केला तर जवळपास 28 लाख टन. 220 मधून 28 मायनस केले तर 192 लाख टन. भारताचा दरवर्षीचा वापर असतो जवळपास 198 ते 200 लाख टन. म्हणजे आपल्या भारत देशाला परिपूर्ण होईल एवढा सुद्धा कांदा नाहीये. त्यात 8-10 लाख टनांचं त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर कमतरता आहे. आपल्याला जे बाहेरील देश आहेत ज्यांच्यासोबत आपले संबंध मैत्रीपूर्ण आहेत त्यांना काहीही करून कांदा पुरवावा लागतो. मग अशा परिस्थितीमध्ये बघा हे कॅल्क्युलेशन काय सांगते की अल निनोमुळे कांद्याचं उत्पादन कमी. त्याच्यामुळे वर्षभर इथून पुढे आपल्याला मागणी व पुरवठ्यात तफावत ही 100% दिसून येणार आणि ही तफावत हळूहळू संथ गतीने कांद्याच्या दराला आधार देणार आणि याच्यामुळे कांद्याचा दर जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर करत करत वाढत जाणार. यामध्ये जुलैचा एंड किंवा ऑगस्टचा मध्य हा कांदा दराला 3000 पर्यंत पोहोचवताना दिसू शकतो. तर अशा पद्धतीनं अल निनोमुळे कांद्याचा बाजारभाव जुलै एंडिंग किंवा ऑगस्ट मिडला या ठिकाणी 3000 पर्यंत पोहोचण्याची दाट शक्यता आहे. यापुढे जाऊन मी हेही सांगू इच्छितो की यंदा कांद्याचा बाजारभाव ऑगस्ट एंडिंगला किंवा सप्टेंबरच्या मध्यावरती 4 ते 5000 पर्यंत पोहोचला तर अजिबात आश्चर्य वाटायलाही नको. राहिला प्रश्न विक्रीचा की बाबा कधी करायची कांद्याची विक्री. तर माझं मत आहे की भविष्यातील हे सोनं आहे. सध्या पितळेच्या भावात विक्री करू नका. लो ग्रेडचा कांदा सगळा या तेजीत विका. पण 3000चा भाव होईपर्यंत कमीत कमी कांद्याची विक्री करू नका. हा आपल्याला समर्पक व मार्मिक सल्ला. शेवटी आपल्या आर्थिक अडचणीनुसार आपण टप्प्याटप्प्यात तेजीमध्ये या ठिकाणी विक्री केली तरी काही अडचण नाही. तर मित्रांनो हा होता व्हिडिओ ज्यात आपण बघितलं की अल निनोमुळे कांदा भाव हा कधीपर्यंत 3000ला गवसणी घालताना दिसू शकतो. आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा बाजारभाव असणार आहे तो कशा पद्धतीने राहील बरं? याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र. व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नक्की नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना इथं मिळत राहतो आता सतत. तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाल हा मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आभार.